नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या माहे जून वेतन आणि निवृत्तीवेतनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित। एकूण 2332 कोटी 53,17,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची अखेर मान्यता। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या माहे जून महिन्यांचे वेतन तसेच निवृत्तीवेतनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक अखेर राज्य शासनाच्या विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे। शासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे जून 2024 या महिन्याचे वेतन भत्ते तसेच निवृत्तीवेतन या बाबींचा खर्च भागविण्यासाठी संचालनाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून सर्व निधी खर्च करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे। सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने वेतन तसेच गटनिवासी प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 182 नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान प्राथमिक शाळांचे निरीक्षण सहाय्यक अनुदाने इत्यादी लेखाशीर्षकाखाली एकूण 2332 कोटी 53,17,000 इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। शासनाच्या या परिपत्रकामुळे आता कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे वेतन आणि निवृत्तीवेतन तसेच इतर भत्त्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।